युनिफॉर्ममध्ये जे काही गोष्टी वेअर करतो, जसं की स्कार्फ आहे, हॅकल आहे, बॅरी आहे, तीच आमच्यासाठी खूप मोठी ब्युटी आहे आणि तेच आम्हाला खूप छान वाटतं. मला रात्री 2:30ला उठवायचे त्या थंडीतल्या ह्याच्यासाठी राहण्यासाठी. म्हणजे त्या थंडीत तुम्ही स्वतःला हे करून घ्यायला पाहिजे, म्हणजे त्याची सवय व्हायला पाहिजे म्हणून आम्ही रात्री 2:30ला वगैरे आम्हाला उठवायचे. कोल्हापूर ही भूमी आहे रणरागिणी तारा राणींच्या धैर्याची, इथल्या रांगड्या मातीत वारसा सांगणाऱ्या पराक्रमाची. याच मातीत खेळून आणि याच मैदानावर घाम गाळून कोल्हापूरच्या लेकी आज दिल्लीचा तख्त गाजवत आहेत. नुकतंच कोल्हापूरच्या सई जाधवनं IMA मध्ये इतिहास घडवला, पण त्या यशाची पहिली पायरी ठरतं ते म्हणजे कोल्हापूरचं हे NCCचं मैदान. माझ्या मागे तुम्ही पाहू शकता, अंगात खाकी वर्दी, डोक्यावर बॅरेट कॅप आणि नजरेत देशसेवेचं स्वप्न घेऊन या मुली पहाटेच्या थंडीत सुद्धा तासनतास मार्चिंग करत असतात. कोल्हापूरच्या या NCC मुलींची राजपथमध्ये प्रवास कसा असतो, त्या राजपथ कसा गाजवतात, हे आपण आजच्या विशेष रिपोर्टमध्ये पाहणार आहोत. जय हिंद. मी कॅप्टन उमेश वांगदरे, महावीर महाविद्यालय कोल्हापूर. भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1948 मध्ये युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी NCCची स्थापना नोव्हेंबर 1948 मध्ये झाली. NCC मध्ये अनेक प्रकारचे कॅम्प्स ऑर्गनाईज केले जातात. त्याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाचं जे आहे की ते अत्यंत महत्त्वाचा कॅम्प म्हणजे RDC जी परेड आहे दिल्लीमध्ये होणारी. 26 जानेवारी ची जी प्रजासत्ताक दिन परेड नवी दिल्ली या ठिकाणी कर्तव्य पथावर जी होते, त्याच्यामध्ये देशभरातून NCCचे कॅडेट्स मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होतात. यावर्षी कोल्हापूर ग्रुपमध्ये 6 मुली सिलेक्ट झालेल्या आहेत. 10 वर्षामध्ये तर म्हणजे एक्झॅक्ट असा आकडा नाही, पण 100पेक्षा जास्त मुली असतील. दरवर्षी 5-6 झालेला आपण तरी धावतो. तर ज्यावेळी NCC सी सर्टिफिकेट पूर्ण करतो एखादा कॅडेट, तो मुलगा मुलगी असा त्याच्यात काही भेद नाही, कोणी, तर त्याला पहिल्यांदा की सैन्य दलामध्ये ऑपॉर्च्युनिटी असते. तर ऑफिसर कॅडरमध्ये जर तो गेला तर त्याला डायरेक्ट SSBला इंटरव्ह्यूला त्याला जाता येतं, डायरेक्ट इंटरव्ह्यूला जाता येतं ऑफिसरमध्ये. दुसरं त्यानंतर जर नॉन ऑफिसरमध्ये आपण अग्निवीर किंवा रिक्रूट होणार असेल तर तिथं 20 मार्क्स त्याला बोनस असतात. म्हणजे लेखी परीक्षेला डायरेक्ट 20 मार्क्स त्याला बोनस मिळतात. तर ती ऑपॉर्च्युनिटी. पोलीस फोर्समध्ये सुद्धा आता म्हणजे महाराष्ट्राच्या संदर्भात बोलायचं झालं तर महाराष्ट्र पोलीस दलामध्ये सुद्धा आता ज्यांच्याकडे सी सर्टिफिकेट आहे त्यांना 5 मार्क्स बोनस दिलेले आहेत. मागची बॅच त्याची पहिली बाहेर पडली की ज्यांना NCCचे 5 मार्क्स बोनस मिळाले. तर सैन्य दल, पोलीस दल याच्यामध्ये मोठ्या ऑपॉर्च्युनिटीज NCCच्या माध्यमातून आहेत आणि मुलं तिथं मोठ्या प्रमाणामध्ये सिलेक्ट होत आहेत. निवड प्रक्रियेचे हे नियम एका बाजूला, पण दुसऱ्या बाजूला आहे या रणरागिणींची न थकणारी जिद्द. पहाटेच्या थंडीत गारटलेले हात असोत किंवा सलग तासनतास उभं राहिल्यामुळं पायाला आलेले फोड असोत, कोल्हापूरच्या या लेकींच्या चेहऱ्यावर थकवा नाही, तर फक्त देशसेवेचं स्वप्न दिसत असतं. गणवेशातील या साध्या मुली जेव्हा मैदानावर उतरतात, तेव्हा त्यांचा आत्मविश्वास एखाद्या अनुभवी सैनिकालाही लाजवेल असा असतो. आपल्या इथलं टेम्परेचर खूप नॉर्मल आहे आणि तिकडचं टेम्परेचर ते खूप असं आपल्याला सूट होण्यासारखं नाही आहे. म्हणजे त्या टेम्परेचरमध्ये आपण राहू शकत नाही असं ते टेम्परेचर आहे. मग 6 डिग्री सेल्सिअस असं ते तापमान पण होत होतं तेव्हा. मग टास्क काय होता, की या थंडीत आम्हाला रात्री 2:30ला उठवायचे त्या थंडीतल्या ह्याच्यासाठी राहण्यासाठी. म्हणजे त्या थंडीत तुम्ही स्वतःला हे करून घ्यायला पाहिजे, म्हणजे त्याची सवय व्हायला पाहिजे म्हणून आम्ही रात्री 2:30ला वगैरे आम्हाला उठवायचे. पण त्या थंडीमध्ये खूप फरक आहे, कारण तिथलं पोल्युशन, तिथलं वातावरण आपल्याला म्हणजे महाराष्ट्रातल्यांना सूट होण्यासारखं नाही आहे. पण महाराष्ट्राचे कॅडेट्स कुठे कमी नाहीत, की तिथं जाऊन पण ते आम्ही खरंच सर्व्हाइव्ह केलं सगळ्यांनी. आणि एक अनुभव सांगते, की आम्ही गिटार वाजवायला तिथं खूप थंडी असते, त्यामुळे तुम्ही विदाऊट ग्लोव्ज फिरू शकत नाही. मग आमचं एक दिवशी प्रॅक्टिस होती तेव्हा गिटार जेव्हा आम्ही काढलं वाजवायला, तेव्हा हात पूर्ण असे थंड झाले होते आणि मग तेव्हा आम्ही गरम पाणी ओतून हात गरम केले. म्हणजे इव्हन मी नाही, असं माझ्यासोबतचे सगळेच जे तबला वाजवणारे होते असे ते. म्हणजे हे या थोड्या मेजर मायनर गोष्टी आहेत, की तिथं आपल्याला जाऊन थोडी सवय करायला लागते. पण टास्क खूप अवघड आहे तो. कोल्हापूरमधल्या अनेक मुली अधिकारी आहेत. म्हणजे मला आठवतं की आता कोल्हापूरमध्येच AO होत्या मागच्या काही वर्षामध्ये. त्याच कर्नल मिनल शिंदे मॅडम आहेत. तर अशा खूप आहेत, त्या काही काळ इथं होत्या. मुली सगळ्या क्षेत्रामध्ये गेल्या आहेत. म्हणजे पोलीस फोर्समध्ये आहेत. सेना मिलिटरी पोलीस आता मुलींसाठी जो खुला झालेला आहे, त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच मुली निवडल्या. म्हणजे आमच्याच महाविद्यालयाची कॅडेट मागच्या वर्षी श्रेयल पाटील नावाचे
ती सेना मिलिटरी पोलीसमध्ये आहे आता. त्यानंतर एक ऋतुजा गायकवाड नावाची एक मुलगी आहे जी आता BSF मध्ये सिलेक्ट झाली, ती ट्रेनिंग करून आता BSF. तर आमच्या महाविद्यालयामधून 2 मुली सिलेक्ट झालेल्या आहेत. म्हणजे NCC मधून जे काय त्यांना दिलं गेलं, म्हणजे महिला मुलींना संधी मिळाल्या गेल्या, तर त्याच्या परिणाम मुली आता आर्मी आणि BSF याच्यामध्ये भरती होतात. पोलीस फोर्समध्ये मोठी संख्या आहे मुलींची भरती होण्याची. पण एनसीसी केवळ नोकरीची संधी देत नाही, तर ती व्यक्तिमत्वात बदलही घडवते. गर्दीत हरवलेली मुलगी जेव्हा आत्मविश्वासाने जगासमोर उभी राहते, तेव्हा तिच्यात जो बदल असतो त्याला कशाचीच तोड नाही. माझ्यात झालेला बदल म्हणजे माझी पर्सनॅलिटी खूप डेव्हलप झाली. मी आधीही माझ्यात एवढं स्टेज फिअर असं होतं असं नाही, पण आता इथे येऊन NCC मध्ये येऊन मला हेही कळालं की आपण फक्त स्टेज फिअर नसणं किंवा स्टेज डेअरिंग असणं ह्या सगळ्या गोष्टी नसतात, पण समोर येऊन किती मुद्देसूद बोललं गेलं पाहिजे किंवा ह्या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर मला NCCच्या 3 वर्षात खूप वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीज पण मिळाल्या. आणि करिअरचं बोलायचं झालं तर माझं सायकोलॉजिकल बॅकग्राऊंड आहे आणि मी आता आर्म्ड फोर्सेससाठी पण प्रिपेअर करते. सो सायकोलॉजी आणि आर्म्ड फोर्सेस या दोन्ही गोष्टी कंबाईन करून मला डेफिनेटली CDS तर क्रॅक करायचीच आहे आणि आर्म्ड फोर्सेस जॉईन करायचं आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली मला त्याच्यातही इंटेलिजन्स कॉप्समध्ये जास्त इंटरेस्ट आहे. NCC मध्ये 3 वर्षात मुलांमध्ये खूप आमूलाग्र बदल होतो. मग ते मुली असू देत किंवा मुलं असू देत, त्यांचा फिजिकल स्टॅमिना असू देत आणि बाकी सगळ्या गोष्टी, कॉन्फिडन्स असू देत. मग त्या मोस्टली NCC घेणाऱ्या मुली ग्रामीण भागातून असतात, तरी पण त्यांच्यात फायनल इयरला येता येता खूप कॉन्फिडन्स दिसला जातो. मी माझ्या ज्युनियर्समध्येही खूप बघितलाय आणि माझ्यातही जाणवतो मला खूप कॉन्फिडन्स. थँक्यू. मुलीच्या या यशाचा आनंद शब्दात मांडणं कोणत्याही वडिलांसाठी कठीण असतं. पण जेव्हा लेक बापाचाच वारसा घेऊन त्यांच्याही पुढं 2 पावलं जाते, तेव्हा तो अभिमान आकाशाला भिडतो. I am Sergeant Madhura Ganesh Bate from the New College Kolhapur, and I am a cadet of 5 Maharashtra Battalion NCC Kolhapur, proudly representing Maharashtra in Delhi Republic Day 2026. असं आहे, थोडासा हा हार्ट टचिंग आहे की कारण जसं म्हणतात ना, एक स्लोगन आहे की बेटी मेरा अभिमान. माझी मुलगी आहे ती, म्हणजे मी तर असं म्हणतो, बेटी मेरी जान, बेटी मेरी शान और बेटी मेरा अभिमान. इतक्या काही गोष्टी आहेत तिच्याकडनं घेण्यासारख्या की मुलगी असून तिच्याकडून काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत की अतिशय कष्टाळू, अतिशय प्रामाणिकपणा आणि हार्डवर्किंग नेचर. आता मी NCC ऑफिसर आहे, पण तिनं मला आधीच सांगितलेलं आहे की मी माझ्या कर्तृत्वावर मला पुढे जाणार आहे, तुम्ही माझ्या पुढे कुठल्याही फ्लॅशमध्ये असणार नाही, या पद्धतीची मी कामगिरी करणार आणि तुम्ही जे जाऊ शकला नाही आज जिथपर्यंत, त्या गोष्टी मी पूर्ण करणार. म्हणजे एवढी जिद्द असणारी, चिकाटी असणारी अशी ती मुलगी आहे. आणि खरोखर अशा मुलीचा बाप असणं ही अभिमानाची गोष्ट आहे असं मला वाटतं. स्वतः NCC अधिकारी असूनही आपल्या लेकीच्या स्वाभिमानी यशाने या वडिलांचा कंठ दाटून आला आहे. साज, शृंगार आणि सौंदर्याची आवड तर प्रत्येक मुलीला असते, पण खाकी वर्दीचा ताठ बाणा अंगावर चढवला की या कोल्हापुरी लेकींसाठी सौंदर्याची व्याख्याच बदलून जाते. मुलींसाठी ब्युटी खूप जरुरी असते की आपण कॉलेज लाईफमध्ये आपल्याला चांगलं दिसायचं असतं ॲक्च्युली. आणि हा आपला सायकोलॉजिकल मुलींचा हा एक फॅक्ट आहे. बट ज्यावेळी ॲज अ NCC कॅडेट मला असं वाटतं की ज्यावेळी आम्ही परेडमध्ये पूर्ण युनिफॉर्ममध्ये एक आमचा तो प्रत्येक जसं आपण शृंगार करतो त्या टाईप आम्ही प्रत्येक युनिफॉर्मचा जो प्रत्येक गोष्ट आम्ही ज्यावेळी वेअर करत असतो तोच आमच्यासाठी एक शृंगार बनतो. आणि ज्यावेळी आम्ही परेडमध्ये एवढ्या पूर्ण उन्हामध्ये आमचं घाम वगैरे गळत असतो, तेच आम्हाला खूप ब्युटीसाठी तेच आम्हाला खूप चांगलं वाटतं. आणि ॲज अ शृंगार आपण सगळं वेअर करतो वगैरे, पण आम्ही युनिफॉर्ममध्ये जे काही गोष्टी वेअर करतो जसं की स्कार्फ आहे, हॅकल आहे, बॅरी आहे, तीच आमच्यासाठी खूप मोठी ब्युटी आहे आणि तेच आम्हाला खूप छान वाटतं. आणि ॲज अ कॅडेट हेच आमच्यासाठी खूप ब्युटिफुल आहे. आजच्या डिजिटल युगात या लेकी मोबाईल ऐवजी रायफल आणि सॅल्यूटची भाषा आत्मसात करतायत. महाराणी ताराराणींचा शौर्य वारसा या आधुनिक रणरागिणींनी आपल्या खांद्यावर घेतला आहे. रणांगण बदललं असेल, हत्यारं बदलली असतील, पण या लेकींच्या रक्तातील तो ताराराणीचा बाणा आजही तितकाच जिवंत आहे.
कोल्हापूरच्या या रांगड्या मातीचा हा खाकी वारसा आता केवळ जिल्ह्यापुरता मर्यादित राहिलेला नाही आहे. महाराणी ताराराणींच्या धैर्याचा वारसा जपणाऱ्या आणि सई जाधवचा आदर्श डोळ्यासमोर ठेवणाऱ्या या रणरागिणींनी हे सिद्ध केले की जिद्द असेल तर दिल्लीचा तख्तही लांब नाही आहे. आज या मुली कर्तव्यपथावर मार्चिंग करण्यासाठी सज्ज झाल्यात, पण उद्या याच लेकी भारतीय सैन्याचं आणि पोलीस दलाचं नेतृत्व करताना आपल्याला पाहायला मिळतील. या मुलींच्या पावलांची ही धमक कोल्हापूरच्या प्रत्येक घरातील मुलीला नवीन स्वप्न पाहण्याची ताकद देणारी आहे. या जिद्दीला आणि या रणरागिणींच्या देशप्रेमाला तरुण भारतकडून कोटी कोटी सलाम. कॅमेरामॅन ऋषिकेश पाटील सोबत मी गौतमी शिकलगार, तरुण भारत, कोल्हापूर.